हे गाइज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग पदभरती गट क आणि गट ड संदर्भात एक नवीन प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये विषय आहे आक्षेप आणि हरकतीबाबत। तर नेमकं काय आहे हे परिपत्रक याविषयीची माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत, तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत रहा। तर गाइस, तुम्ही पाहू शकता सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालय यांचे अखत्यारीतील गट क व गट ड संवर्गातील सरळ सेवा भरती 2023 बाबत हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। यामध्ये त्यांनी विषय दिलेला आहे आक्षेप किंवा हरकतीबाबत। यामध्ये गाइज सर्वात महत्त्वाचं त्यांनी माहिती दिलेली आहे, आरोग्य विभाग पदभरती गट क आणि गट ड संवर्गातील ही पदभरतीची जी परीक्षा आहे ही 29 जिल्ह्यांमध्ये घेण्यात आलेली होती, 108 परीक्षा केंद्रांवर। ही जी काही परीक्षा आहे ही 30/11/2023 पासून 7/12/2023 व 12/12/2023 ला कंडक्ट करण्यात आलेली होती आणि या परीक्षेनंतर 15/12/2023 ला उमेदवारांच्या लॉग इन ID वर उमेदवाराने सोडवलेली उत्तरपत्रिका व उत्तर तालिका म्हणजेच की आन्सर शीट आणि आन्सर की ही प्रसिद्ध करण्यात आलेली होती। त्यानंतर आन्सर कीज मध्ये जे काही चुकीचे प्रश्न आहेत किंवा प्रश्नांचे चुकीचे पर्याय दिलेले होते किंवा चुकीच्या उत्तरास गुण वगैरे संबंधित आक्षेप किंवा हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी 18/12/2023 ते 20/12/2023 हा कालावधी देण्यात आलेला होता। तर याविषयी तुम्हा सर्व परीक्षार्थ्यांना ऑलरेडी माहिती आहे की 15 तारखेला तुमची आन्सर की रिलीज झालेली होती आणि 18 ते 20 तारखेच्या दरम्यान तुम्हाला आन्सर कीजवर जे काही चुकीचे प्रश्न आहेत किंवा प्रश्नांचे चुकीचे पर्याय आहेत, अशा चुकीच्या उत्तरास गुण जर का दिलेले असतील किंवा काही आक्षेप असतील तर ते तुम्ही हरकती किंवा आक्षेपद्वारे नोंदवू शकत होते आणि त्यासाठी तुम्हाला वेळ सुद्धा देण्यात आलेला होता। त्यानंतर गट क व ड संवर्गातील एकूण 10,763 प्राप्त आक्षेपांबाबत TCS कंपनीच्या समितीमार्फत कार्यवाही करण्यात येऊन दिनांक 17/1/2024 रोजी उमेदवारांना त्यांच्या लॉग इन ID वर सुधारित HTML लिंक पोस्ट ऑब्जेक्शन म्हणजेच की सुधारित उत्तर तालिका जी आहे ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ज्या पदांच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप किंवा हरकती तज्ञ समितीमार्फत स्वीकृत करण्यात आले आहेत, त्या पदाचे ऑब्जेक्शन समरी किंवा व्हॅलिड ऑब्जेक्शन डिटेल्स यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर गाइज, आतापर्यंत जे 18 ते 20 तारखेच्या दरम्यान त्यांनी आक्षेप किंवा हरकती नोंदवण्यासाठी वेळ दिलेला होता, तर त्यामध्ये एकूण 10,763 आक्षेप जे आहेत हे नोंदविण्यात आलेले होते। आक्षेप नोंदविल्यानंतर जी तज्ञ समिती होती त्या तज्ञ समितीमार्फत या सर्व आक्षेपांवर कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर 17/1/2024 ला या संदर्भात सुधारित आन्सर की जे आहे, सुधारित उत्तर तालिका जी आहे ही प्रसिद्ध करण्यात आलेली होती। यानंतर या कंप्लीट PDF मध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने ऑब्जेक्शन्स घेण्यात आलेले होते आणि त्यामधील व्हॅलिड ऑब्जेक्शन कोणकोणते आहेत, म्हणजेच की जे ऑब्जेक्शन्स विद्यार्थ्यांनी घेतलेले होते परंतु त्यापैकी योग्य ऑब्जेक्शन कोणकोणते आहेत त्या संदर्भात इथे माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यापुढे त्यांनी म्हटलेलं आहे की यास्तव यापुढे कोणतेही लेखी अथवा ईमेल अथवा अन्य मार्गाने प्राप्त आक्षेप हरकती विचारार्थ घेण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी। कारण की गाइज, बऱ्याच परीक्षार्थ्यांनी जेव्हा फायनल आन्सर की चेकआउट केलेली आहे तेव्हा त्यांना माहिती मिळालेली आहे की बरेच असे काही क्वेश्चन्स होते ज्यांच्या संदर्भात हरकती किंवा आक्षेप नोंदविण्यात आलेला होता, परंतु देखील त्या प्रश्नांची नोंद जी आहे ती घेतलेली नाही आणि त्या प्रश्नांचे मार्क्स जे आहेत ते अलॉट केलेले नाहीत किंवा चेंज सुद्धा झालेले नाहीत। त्यामुळे बरेच परीक्षार्थी विचारणा करत होते की आता पुढील प्रक्रिया काय असणार आहे किंवा पुन्हा एक वेळा आपण ऑब्जेक्शन्स घेऊ शकतो का। तर त्यावर आता स्वतः आरोग्य विभागाकडून संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे की यापुढे कोणतेही लेखी अथवा ईमेल अथवा अन्य मार्गाने प्राप्त आक्षेप किंवा हरकती ह्या विचारात घेण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी। आता हे जे काही फायनल आन्सर की आहे ही फायनल असणार आहे। यापुढे तुम्ही कुठल्याही पद्धतीने आक्षेप नोंदवू शकत नाहीत किंवा हरकती नोंदविल्या तरी सुद्धा त्या हरकती किंवा आक्षेप ह्या विचारात घेण्यात येणार नाहीत, त्याची नोंद घेण्यासाठी ही संपूर्ण प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। त्यानंतर गट क आणि गट ड च्या विविध संवर्गांचे जे काही प्रश्न आहेत किंवा आक्षेप आहेत किती नोंदवण्यात आलेले होते, त्यापैकी व्हॅलिड किती होते आणि किती मार्क्स देण्यात आलेले आहे किंवा आन्सर की मध्ये चेंजेस झालेले आहेत का या संदर्भात त्यांनी इथे माहिती दिलेली आहे। तुम्ही पाहू शकता की अनस्किल आर्टिझनल HEMR या पोस्टसाठी एकूण 8 ऑब्जेक्शन्स रिसीव करण्यात आलेले होते, त्यापैकी व्हॅलिड म्हणजे योग्य जे आहे ते ठरलेले आहेत फक्त 2 आणि यामुळे
आन्सर कीजमध्ये 2 मार्क्स जे आहेत हे चेंज झालेले आहेत. त्यानंतर इतर जे काही संवर्ग आहे त्याविषयीची सुद्धा माहिती दिलेली आहे. परंतु गाईज बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जशा पद्धतीने इथे ऑब्जेक्शन रिसीव करण्यात आलेले आहे त्यापैकी व्हॅलिड ऑब्जेक्शन्स हे खूप कमी आहेत आणि आन्सर कीमध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत. 7 मार्क्स जे आहेत हे अलॉट केलेले आहेत, परंतु जेवढ्या पद्धतीने ऑब्जेक्शन्स देण्यात आलेले होते ते संपूर्ण जे ऑब्जेक्शन्स आहेत ते ॲक्सेप्ट करण्यात आलेले नाहीत. त्यापैकी जे व्हॅलिड आहेत तेवढेच ॲक्सेप्ट करण्यात आलेले आहेत, बाकीचे जे काही ऑब्जेक्शन आहेत ते डिक्लाइन करण्यात आलेले आहेत. तर आता या पद्धतीने त्यांनी स्वतः प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करून ही माहिती दिलेली आहे की यापुढे कोणतेही लेखी किंवा ईमेलद्वारे किंवा अथवा कोणत्याही मार्गाने जर का तुम्ही प्रयत्न केला आक्षेपाने हरकती नोंदविण्यासाठी तर तो प्रयत्न किंवा त्या हरकती किंवा आक्षेप ह्या विचारात घेण्यात येणार नाही. त्यामुळे जी काही आता फायनल आन्सर की प्रसिद्ध झालेली आहे हीच अंतिम असणार आहे आणि त्याच अनुसार आता पुढील जे काही प्रक्रिया आहे निकालासंदर्भातील ती होणार आहे. त्यामुळे आता आपण कुठल्याही प्रकारे प्रयत्न जरी केला तरी सुद्धा आपल्या आक्षेप किंवा हरकती ह्या विचारात घेण्यात येणार नाही. त्यामुळे आता फक्त आपल्याला नॉर्मलायझेशनची वाट पाहायची आहे की ज्या गड्डच्या संवर्गामध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे तर नॉर्मलायझेशन झाल्यानंतर त्यांची यादी ही अगोदर प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर गुणवत्ता यादी आणि निवड यादी अशी प्रसिद्ध होणार आहे. त्याचबरोबरच गट क चे जे काही इतर संवर्ग आहे तर या सर्व संवर्गाची गुणवत्ता यादी अगोदर प्रसिद्ध होईल आणि गुणवत्ता यादीनंतर निवड यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीने ही कंप्लीट प्रक्रिया जी आहे ही आता सुरू आहे आणि सार्वजनिक आरोग्य विभाग गट क आणि गट ड संदर्भात हे अत्यंत महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं होतं. ज्याविषयीची महत्त्वाची अपडेट समोर आलेली होती ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधून माहिती मिळाली असेल. त्याचप्रमाणे गाईज जेव्हा केव्हा गुणवत्ता यादी किंवा नॉर्मलायझेशन झालेली यादी प्रसिद्ध होईल तेव्हा मी सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफाय करणार आहे. म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर गाईज आय होप की या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी. थँक्यू ऑल. पूछा गया था x²/y/z। तो ऐसे सवालों को करने के लिए देखिए एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूं आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं।